राजधानी मुंबईच्या दिशेने निघाला मराठ्यांचा जनसागर। जरांगेंच्या पायी मोर्चा गेवराई शहरामध्ये पोहोचला। 26 जानेवारीला भगवा वादळ मुंबईमध्ये धडकणार। सरकार आरक्षणावर सकारात्मक, जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घेऊन आंदोलन मागे घ्यावं, शिंदे फडणवीसांचं आवाहन। आरक्षण याच तारखेला मिळायला हवं असा हट्ट नको। आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली। संविधानाचा आदर करायला हवा, अजितदादांची प्रतिक्रिया। नोंदी न सापडलेल्या गावांमध्ये फेर तपासणी करा। गावागावात जाऊन कुणबी नोंदी शोधा। कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप युद्ध पातळीवर करा। मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना। सरकार म्हणून माझी भूमिका संपली, आता मी आंदोलक म्हणून जरांगेंच्या मोर्चात। बच्चू कडूंची भूमिका। जरांगेंना आश्वासन दिलेले 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे ते 2 मंत्री तोंड दाखवत नसावेत। मराठा आरक्षणावर शरद पवारांची प्रतिक्रिया। तपास यंत्रणांद्वारे पक्ष आणि घर फोडणं सुरू। अदृश्य शक्तींकडून कट कारस्थान आणि राज्यकारभार। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलं की काहीच प्रॉब्लेम नसतो, सुप्रिया सुळे यांची टीका। अजितदादा राजकारणामध्ये कुठून आली? त्यांना पहिल्यांदा तिकीट कोणी दिलं? अजित पवारांनी वयावरून केलेल्या टीकेवर शरद पवारांचा खोचक सवाल। शरद पवार ठराविक लोकांचंच ऐकतात, दादांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। अजित पवार गटातील अनिल पाटलांचं वक्तव्य तर 2019ला आलेल्या अनिल पाटलांना पक्ष कसा चालतो हे माहिती नाही, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची मुख्य सुनावणी 23 ते 31 जानेवारीपर्यंत चालेल। निकालासाठी 8 दिवस लागतील। विधानसभा अध्यक्षांची माहिती, सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागितली जाणार अशी ही माहिती। 22 आणि 23 जानेवारीला ठाकरे गटाचं नाशिकमध्ये अधिवेशन। काळाराम मंदिरात महापूजा आणि आरती। राऊतांची माहिती, तर ठाकरे गटाची नाशिकमध्ये श्रद्धांजली सभा। कार्यक्रमाकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही, नितेश राणेंचं टीकास्त्र। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। स्पीड पोस्टनं उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जाणार की नाही, ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। लवकरच लोकसभा निवडणूक लागेल। मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अंदाज व्यक्त। पुण्यामध्ये रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो लवकरच धावणार। केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग यांच्याकडून मार्गांची अंतिम तपासणी सुरू। तपासणीनंतर मेट्रो सेवेला अंतिम मंजुरी मिळणार। राम मंदिर सोहळ्याचा उत्साह। संपूर्ण अयोध्या नगरी सजली। राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट। देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर। तिरुचिरापल्ली इथे भव्य रोड शो। श्री अरुमिल्लू रामनाथ स्वामी मंदिरात दर्शन। मोदींच्या हस्ते मंदिरामध्ये पूजा।